आंदोलक या ठिकाणी पोहोचतायत, जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। आतमध्ये प्रवेश दिला जात नाही तुम्हाला? अहो आमची एक काय पद्धत आहे का, 2-3 किलोमीटर गाड्या आमच्या लांब लावतो आम्ही, तिथून आम्ही सरळ झालोय। असं का केलं प्रशासनाने? का आम्हाला आतमध्ये जायला का अधिकार नाही? का कशामुळे आतमध्ये आम्हाला जायला अधिकार नाही? आतमध्ये का प्रायव्हेट ऑफिस आहे का? शासकीय ऑफिस आहे ना, इथं जायला का हरकत नाही? छावाला आतमध्ये एंट्री का नाहीये? शेतकऱ्यांचं न्याय मागायला आल्यानंतर जर डिपार्टमेंट अशा आमच्या संघ करत असेल तर ह्या न्याय कुठं मागायचा? आम्ही कुठं न्याय मागायचा? न्यायच मागायला आलोय ना आम्ही इथं। छावा संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत, तुम्ही आतमध्ये जाण्याचं हो आम्हाला सोडलंच पाहिजे आतमध्ये। आमच्या काय कारण सोडलं जात नाही अशा पद्धतीने भीती वाटते? पोलीस उभं करायचं काय कारण आहे? काय करतात? आम्ही न्याय मागायला आलो नाही, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, हे आम्हाला आतमध्ये जाऊ द्या। घाबरतात आहे का? दादांनी स्पष्ट सांगावं, ते घाबरतात आहे। घाबरलेत ते कशामुळे? 3 किलोमीटर गाड्या लांब आमच्या लावल्या, गाड्या इथं जागा नव्हत्या का पार्किंगला? इथं जागा नव्हत्या का? आणि आम्हाला का रोखलं जातं आतमध्ये जाण्यापासून? आम्हाला आतमध्ये सोडले पाहिजे। गेल्या वेळेस मी बोलताना 15 जणांचं सिस्टम असंच केलं, 2-3 जणांना बोलून हाणामार केलेली आहे। आता आज पण यांचा विचार आहे का? आमच्या भैयासाहेबांना मारायचा विचार आहे का यांचा भैयासाहेबांना आतमध्ये मारायचा विचार आहे का? त्यांनी फक्त 5 लोकांना आतमध्ये घेतले। आता दादांकडे तुमच्या मागण्या काय असतात? मागण्या काय असतात? मला काय म्हणायचं आहे, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने लातूरमध्ये आमच्या भैयासाहेबांना अख्ख्या याच्यामध्ये हाणलेलं आहे। आता इथं त्यांच्या पुण्या शहरामध्ये आणून हाणणार आहेत का? त्यांनी हाणणार आहेत का? गाड्या का अडवलेल्या? अहो गाड्या कशा आम्हाला आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे। आम्हाला काय माहिती आहे? प्रशासनाने आमच्या गाड्या लांबच लावल्या। अहो पोलिसांनी अडवल्या, प्रशासन पोलीस प्रशासनाने गाड्या अडवल्या आमच्या गाड्या लावल्यात। आमच्या 3 किलोमीटर चालत आलो आम्ही, इथं आल्यानंतर इथं 400-500 पोलिसांचा फौजफाट आहे। का आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही? आम्ही न्याय मागायचा का नाही मागायचा? मागणी आमची एवढीच आहे।